मग आलतो आज डोंगराला हिंडायला, म्हणून चला झाड पाल्याचं काहीतरी औषध हेरू. पण मग हिंडता हिंडता मला एक झाड गवसला औषधाचा. हे या औषधा गोळा करायला आलतो. तर मला हिंडता हिंडता असा माझ्या ध्यानात आला का आपली लोक लय ठिकाणी राहता, अनेक तालुक्यात, अनेक जिल्ह्यात. पण आपले जे लोकांच्या ज्या कला म्हणजे भरपूर कला आपल्या लोकांकडे बरं का, ते आहे ना. माझा आवडाच म्हणणं आहे का प्रत्येकाला जपून ठेवला पाहिजे. मग विषय असा का आपण मळई पण बनवतो. व आपण बांबू म्हणजे टोकराच्या झाडापासून जे काय बांबूचे चिंबा काढून त्याची मळई पण आपण बनवतो. म्हणजे अशा मास धरायसाठी अनेक कला आपण पाट्या बनवतो, टोपल्या बनवतो, हरवट पण बनवतो, किरकिंडा बनवतो. आपले माणसांका आवड्या कला या सगळ्या जपून ठेवल्या पाहिजे. आपण माशाचा जाळा पण हिंडतो, वाघोर बनवतो. अनेक पद्धतीनं जी कला आहे ती आपण जपून ठेवल्या पाहिजे. तर माझे तालुक्यात आज भरपूर जे काय कांबळे आहात, परत त्याच्यानंतर बोर्ड पण करतात अकोले तालुक्यात. परत गावठी तमाशे पण आहात जागजागी. म्हणजे अशा पद्धतीनं जी कला आहे ती आपण जपून ठेवली पाहिजे. आणि ज्या काही लग्नाच्या पद्धती रूढी परंपरा आहे, त्यासुद्धा आपण लगीन कसा जमवतो, साखरपुडा कसा करतो, लग्नाचा जो मांडव आहे ते मांडवाला आपण टगळं काच वापरतो, कंचे झाडाचं वापरतो. यासुद्धा आपण सगळ्यांनी ह्या काही गोष्टी जपून ठेवल्या पाहिजे. म्हणजे काय होईल, पुढच्या पिढीला सांगता येईल, पुढचे पोरांना का होईना त्यांना माहिती होईल का आपले वाडवडील काय करायचं बा. जसं आपलं वाडवडील करीत आला इथून मागा, तसंच आपण पण आपल्या परंपरा आज जोपासण्याचं काम करतो आपण. मग अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जंगलातच राहतो समजाय, आपण निसर्गपूजक आहो. तर मग हे पद्धतीनं आज बरेच ठिकाणी बरेच तालुक्यातून जातो का लग्नाला जातो, अनेक मौतीला जातो. म्हणजे ज्या काही पूर्वीच्या ज्या रूढी परंपरा काही ठिकाणी मोडकळीसुद्धा आल्या. कारण का दुसऱ्याचा देखो शिको आपली लोक करू राहिल्या. तर ह्या गोष्टी बाजूला ठेवाना आपल्या ज्या काही परंपरा हे पद्धतीनं आपण चालायला पाहिजे. म्हणजे पुढच्या पिढीला माहिती होईल का आपली काहीतरी मागची पिढी कशी काही गोष्टी कशा करायची, काय करायचा. मग अनेक गोष्टी त्या सगळ्याच आपल्या लग्नाची गाणी वया काही गोष्टी, अनेक कार्यक्रम आपण कोणत्या सणाला काय करतो कसा. आता समजा दसरा सण आहे, त्याला आपण काचा बुवा कंचे झाडाची पानं आणून किंवा शेतातलं धान्याचं कणसं आणून आपण घराला लावतो. मी अशा पद्धतीनं ज्या परंपरा ह्या आपण जपून ठेवल्याच पाहिजे. म्हणजे तरी आपल्या पुढच्या पिढीला माहिती होत जाईल